नमस्कार 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 मित्रांनो, मी एच डी फजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. वातावरण जर बघितलं तर वातावरण काहीसं पावसाचं, काहीसं थंडी हवेचं आणि त्याचा इम्पॅक्ट देखील आपल्यावरती पडलेला आहे. तर तब्येत थोडीशी ठीक नाही आहे, परंतु एनर्जी आहे तेवढी द्यायचा प्रयत्न करेल मी व्हिडिओमध्ये. ओके, परंतु व्हिडिओ मिस व्हायला नको, नॉलेज आहे ते तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे, हे उद्दिष्ट असतं. ओके, आता कसं होतं तुमचा आजचा शुक्रवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर आपण काहीसा बुलिश मोमेंटम राहण्याची पॉसिबिलिटी ॲनालिसिस व्हिडिओमधून समजून घेतली होती. मार्केट आता ओपन होताना खूप मोठं गॅपडाऊन झालं. मार्केटमध्ये काहीशी प्राइस ॲक्शन देखील बघायला मिळाली, एक चांगला रिव्हर्सल प्राइस ॲक्शन देखील बघायला मिळाली. ओके, आता कशा पद्धतीने ती प्राइस ॲक्शन बनली होती याच्यावरती थोडंसं डिस्कस करूया. आणि त्याचबरोबर उद्या आणि परवा मार्केटला 2 दिवस सुट्टी आहे, त्यामुळे आवर्जून मार्केटचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. ओके, मग सोमवारसाठी निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्स तिन्ही इंडेक्समध्ये काय लेवल बनतात ते, ओके, डिमांड सप्लाय झोन काय आहे, सपोर्ट रेजिस्टन्स काय आहे, सेटअप काय बनतात ते, याचं सविस्तर विश्लेषण करूया. आणि त्याचबरोबर संपूर्ण दिवसाचा ट्रेंड काय राहू शकतो हे देखील पाहूया. त्यामुळे व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत बघाच. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल किंवा जुने असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. ओके, आता येऊया चार्टकडे. इकडे जर बघितलं तर निफ्टी 5 मिनिटात चार्ट आहे. ओके, आपण काल ही लेवल बघितली होती 23,800ची, जी की टेक्निकली खूप वेळा सपोर्ट लेवल आहे. लास्टचे 4 ते 5 महिन्याचे टेक्निकल सपोर्ट होते तिकडे. मार्केट काय झालं, मार्केट गॅप डाऊन ओपन झालं. बघा, ज्यावेळेस एखादी मोठी लेवल असते ना, ती लेवल इकडे मार्केटला शेवटचे 3 ते 4 महिने, 4 ते 5 महिने मार्केटला ब्रेक करता येत नव्हती. मार्केटने काय केलं, ती लेवल गॅप डाऊनमध्ये ब्रेक केली. ओके, परंतु ब्रेक केल्यानंतरही ओपनिंग कॅन्डल जर बघितलं तर केवढी मोठी बुलिश कॅन्डल झाली होती. आणि ह्या लेवल आपण कालच्या ॲनालिसिसमध्ये बघितल्या होत्या. तुम्हाला लक्षात असेल तर एकदा आवर्जून कमेंट करून सांगा, नसेल लक्षात तर कालचा व्हिडिओ जाऊन परत एकदा कन्फर्मेशनसाठी बघू शकता. आता या लेवलवरनं बघा, मार्केट एंड जर बघितला मार्केटचा तर मार्केटची क्लोजिंग ही 23,787, ॲव्हरेज क्लोजिंग 23,767 आहे. मग आपल्याला इकडे एक प्रश्न पडायला पाहिजे, क्वेश्चन पडायला पाहिजे की मार्केट जर इकडनं वरतीच गेलं होतं तर मार्केट मग खाली कशासाठी आलं होतं. तर नेहमी लक्षात ठेवायचं की मार्केट हे सोपं नाही आहे. सहजासहजी सगळ्यांना आपल्यासोबत घेऊन चालत नाही. मार्केट काय करतं, मार्केट आधी बाहेर काढतं आणि नंतर स्वतःवरती जायचा प्रयत्न करतं. म्हणजे जी काही डायरेक्शन आहे त्या डायरेक्शनला जायचा प्रयत्न करतं. आणि अशाचमुळे काय होतं की ज्याला एज्युकेशनची कमतरता आहे, ज्याला मार्केटचं प्राइस ॲक्शन समजत नाही किंवा मार्केटच्या ज्या बेसिक टू ॲडव्हान्स गोष्टी आहेत ना, ह्या समजत नाही ना, त्यामुळे काय होतं, लोक अशा मोठ्या कॅन्डल बघून ना ह्या कॅन्डलमध्ये गुंततात. ओके, परंतु मी तुम्हाला वारंवार सांगत आलेलो आहे की जोपर्यंत प्राइस ॲक्शन होत नाही आहे, जोपर्यंत कुठला सेटअप होत नाही आहे किंवा आपल्याला जी प्राइस ॲक्शन बनते आहे त्याच्या मागचं कारण माहिती नाही, तोपर्यंत मार्केटमध्ये जर बघितलं तर निवांत बसणं गरजेचं आहे. सारखे मोठे कॅन्डल आले म्हणून गेला बुलिश साईडला, रेड कॅन्डल आली म्हणून गेला बेरिश साईडला, असं मार्केट चालत नाही आणि असं मार्केट करता पण येत नाही. ओके, त्यामुळे मी वारंवार तुम्हाला सांगत असतो की मार्केट करण्या अगोदर लक्षात ठेवा, मार्केट करण्या अगोदर शिका. मार्केट करून झाल्यानंतर आणि मार्केटने लात मारून बाहेर काढल्यानंतर शिकायचा प्रयत्न करू नका. त्यावेळेस तुमचा सगळा कॉन्फिडन्स गेलेला असतो आणि तुमचं नॉलेज नाही हे तुम्हाला कळत नाही, परंतु मार्केटला लोक नावं ठेवतात. आणि त्यामुळे काय आहे की मार्केट बघण्याचा जो दृष्टिकोन असतो ना, तो काहीसा खराब होतो. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल, ओके, आता जे लोकांनी केले ते केलेच, परंतु तुम्ही जर नवीन असाल मार्केटमध्ये, तुम्हाला जर काम करायचं असेल ना, तर मार्केटमध्ये काम करण्या अगोदर एज्युकेशन घ्या. मला एक गोष्टचं उत्तर द्या की आपण आधी एज्युकेशन घेतो त्याच्यानंतर जॉबला जातो ना, का आधी जॉब करतो त्याच्यानंतर एज्युकेशन घेतो? तसंच काहीच आहे. त्यामुळे मार्केटचं एज्युकेशन घेणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या लोकांना वाटतं की एज्युकेशनने काही फरक पडत नाही, त्यांना वाटतं की हे मार्केट जे आहे ते कशा पण पद्धतीने आपण करू शकतो, तर हा तुमचा समज आहे ना, तो अत्यंत चुकीचा आहे. ज्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित मार्केटचं नॉलेज येतं ना,
त्यावेळेस तुम्हाला मार्केटमध्ये चार्ट काय बनतोय, प्राइस ॲक्शन काय बनते, ह्या गोष्टी तुम्हाला समजणं थोडंसं सोपं जातं. आणि ज्यावेळेस तुम्ही स्टेप बाय स्टेप गोष्टी फोकस करतात, स्टेप बाय स्टेप गोष्टी शिकतात ना, त्यावेळेस तुमचा ग्राफ तुम्हाला अपसाईडला गेलेला दिसेल. आणि याचे अत्यंत खूप सारे उदाहरणं आहेत माझ्याकडे. ओके. लोकं खूप चांगल्या पद्धतीने रिप्लाय देत असतात. प्रत्येक रिप्लाय मी तुमच्यासोबत शेअर करत नाही. ठराविक काही रिप्लाय असतात ते शेअर करतो. कारण की काय वाटतं, की काही लोकं खूप चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये काम करतात आणि जे लोकं ऑलरेडी अगोदर त्यांना काही येत नव्हतं, परंतु प्रॅक्टिस करून, एज्युकेशन घेऊन चांगल्या पद्धतीने काम करायला लागल्यानंतर जो एक्सपिरियन्स असतो ना त्यांचा, तो समजून घेणं खूप गरजेचं आहे. तुमच्या जर डोक्यामध्ये हेच असेल, की मार्केट शिका नाही तर काही करा, मार्केट जमणार नाही, तर मग हे मार्केट तुमच्यासाठी नाही आहे. याच्यासाठी कॉन्फिडन्स लेव्हल देखील तितकीच हाय लागते. ओके. आणि फक्त कॉन्फिडन्सच हाय ठेवून चालत नाही. त्यासोबत आपल्याला संपूर्ण मार्केटचं प्राइस ॲक्शनचं नॉलेज, त्यासोबत आपल्याला संपूर्ण मार्केटचं मॅनेजमेंटचं नॉलेज आणि त्याचसोबत आपल्याला संपूर्ण मार्केटची नेचर, मार्केटची सायकॉलॉजी, तुमची स्वतःची सायकॉलॉजी, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये माझं सांगण्याचं हेच तात्पर्य असतं, की तुम्ही मार्केटमध्ये नवीन असाल तर मार्केटचा एक्सपिरियन्स घेण्याआधी पहिलं शिका. शिकल्यानंतर तुम्ही ठरवा तुम्हाला हे काम करायचं आहे का नाही करायचं. केल्यानंतर नका ठरवू. ओके. कारण की काय होतं, केल्यानंतर मग तिकडनं रिझल्ट तुम्हाला माहिती आहे काय येणार आहे. कारण की हे दिसतंय तेवढं सोपं नाही आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही व्यवस्थित शिकसाल, त्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी हळूहळू समजून येतील, त्यावेळेस तुम्ही अशा मोठ्या कॅन्डलमध्ये फसण्याची पॉसिबिलिटी खूप कमी असते. आता काल आपण बघितलं होतं, की मार्केटने एक निगेटिव्ह मोमेंटम दिलं होतं. मार्केटचा हा जो पार्ट आहे, हा इकडे गॅप फिलिंग लेवल होती 23,642 ची. तुम्हाला मी 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती दाखवतो आणि तीच लेवल आपण मार्क केली होती. तीच शेवटची सेलिंगची लेवल होती. इकडे जर बघितलं तर हा गॅप फिलिंगची लेवल होती. ओके. मार्केटने काय केलं, गॅप फिल केलं आणि मार्केटने स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम दाखवला. ओके. आणि या लेवलवरती आपण वारंवार बघत आलो होतो, की मार्केट इकडनं बुलिश होताना दिसतंय आणि मार्केटनी एक निगेटिव्ह मोमेंटम नंतर एक रिव्हर्सल दाखवला. आता तो रिव्हर्सलमध्ये जर बघितलं तर प्राइस ॲक्शन बनली होती का? तर ज्याला व्यवस्थित प्राइस ॲक्शनचं नॉलेज आहे ना, त्याला समजलं असेल, की हा एक लेवल गॅप फिलिंग लेवल होती 23,650 23,620च्या आसपास. ओके. आता हे पडतं मार्केट होतं. पडत्या मार्केटमध्ये आपल्याला प्राइस ॲक्शन समजणार नाही. ओके. ज्याला प्राइस ॲक्शनचं नॉलेज आहे ना, हे पडत्या मार्केटमध्ये इकडे कुठलाही पॉज नाही आहे, कुठलाही पुलबॅक नाही आहे, काहीही नाही. हे पडत जर खाली पूर्ण स्क्रीनच्या खाली जरी निघून गेलं असतं, तरी ज्याला प्राइस ॲक्शनचं नॉलेज आहे ना, तो बघत बसला असता. परंतु ज्याच्याकडे नॉलेज नसतं ना, तर काय होतं, की 3 कॅन्डल पडले ते मग आता बुलिश होईल. 4 कॅन्डल पडल्यात मग आता बुलिश होईल. असं मनाला वाटेल तेव्हा बुलिश होत नाही किंवा तुमच्या मनाला काय वाटते तसं मार्केटला वाटत नाही. मार्केट स्वतःच्या मर्जीने चालतं आणि त्याची मर्जी ओळखणं ह्याला खरं प्राइस ॲक्शनचं नॉलेज बोलतात. आता इकडनं बघा एक सुंदर सेटअप आपल्याला प्राइस ॲक्शनमध्ये बघायला मिळाला. काय सेटअप आहे हा? बॉटमला कप अँड हँडल. आता हा वारंवार मी तुम्हाला सांगत असतो, की ज्यावेळेस रिव्हर्सल मार्केट करतं किंवा ज्यावेळेस निगेटिव्ह मोमेंटम करतं, त्यावेळेस कुठला तरी बुलिश सेटअप आपल्याला माहिती पाहिजे. आता इकडे मार्केटने गॅप पण फिल केला होता. या ओपनिंग लेवलवरनं मार्केटने एक बुलिश मोमेंटम देखील दाखवली होती. म्हणजे या लेवलवरती बायर लोक काहीसे ॲक्टिव्ह सुद्धा आपल्याला बघायला मिळाले होते. कालच्या ॲनालिसिसमध्ये आपण समजून घेतलं होतं, की मार्केट हे काहीसं बुलिश राहताना दिसू शकतं. कारण की जो ट्रेंड होता मार्केटचा, मार्केटनी डाऊन साईडला दाखवलेला आहे. मार्केट एका सपोर्ट लेवलवरती आलेलं आहे. आता इथे डिमांड सप्लाय झोन, सपोर्ट रेजिस्टन्स झोन हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं असतं. आता ही प्राइस ॲक्शन खूप सुंदर प्राइस ॲक्शन आणि खूप लोकांना व्यवस्थित पद्धतीने प्राइस ॲक्शन समजली आणि गेलं कुठपर्यंत मार्केट गेलं 23,800च्या लेवलपर्यंत. कोणती लेवल होती? आधीची सपोर्टची लेवल होती, ती काय केलं मार्केटने इकडे रेजिस्टन्स दाखवलं. आता ही जर ओव्हरऑल प्राइस ॲक्शन तुम्ही पाहिली, प्राइस ॲक्शन पाहिली, तर ही प्राइस ॲक्शन काहीशी बुलिश आहे आणि ही बुलिश प्राइस ॲक्शन कुठून तयार झाली आहे? बॉटमपासून तयार झाली आहे. म्हणून त्याच्यामुळे जो ट्रेंड होता ना आजचा, तो फास्ट होता. ओके. तर ह्या गोष्टी तुम्हाला कधी समजणार आहे? ज्यावेळेस तुम्हाला प्राइस ॲक्शन आणि सेटअपचं नॉलेज असेल त्यावेळेस.
आता मी वारंवार तुम्हाला सांगत असतो की प्राइज ॲक्शन तर प्राइज ॲक्शन नक्की असतं काय, त्यासोबत सांगत असतो की मॅनेजमेंट ते मॅनेजमेंट नक्की असतं काय, आणि त्यासोबत सांगत असतो की सायकोलॉजी, माइंडसेट आणि त्याच्यानंतर नेचर, ह्या गोष्टी याची उत्तरं तुम्ही शोधायचा प्रयत्न करा. आता याची उत्तर तुम्हाला कुठे मिळू शकतं ते इकडे 1 मिनिटात लक्ष द्या. आपला जो प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप शिकवलेल्या आहेत. आता ज्याला खरोखर शिकण्याची इच्छा आहे, ज्याला खरोखर समजून घ्यायची इच्छा आहे, तर तो नक्की जॉईन करू शकता. ज्याला खरोखर समजून घ्यायची इच्छा आहे तर ते जॉईन करू शकता. बरं, आता लिंक कुठे आहे? लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, पिन कमेंटमध्ये. आता डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंट कुठं असतं ते थोडंसं समजून घ्या. हा आहे आपला यूट्यूब चॅनल. इकडे जर बघितलं तर हा आपला व्हिडिओ. ओके, याच्यावर जर क्लिक केलं तुम्ही तर अशा पद्धतीचा आपला व्हिडिओ ओपन होईल. आता याच्यावरती जर तुम्ही गेला तर तुम्हाला इकडे काय बघायला मिळते? मोरचं ऑप्शन आहे. मोर दिसतंय. मोर तुम्ही जर फोनमध्ये बघत असाल तरी हे मोर ऑप्शन असेल, तुम्ही डेस्कटॉपवर बघत असाल तरी हे ऑप्शन असेल, तुम्ही लॅपटॉपवर बघत असाल तरी हे ऑप्शन असेल. बरं, हे ऑप्शन आहे. इकडे जर बघितलं तर इकडे पिन कमेंट आहे. इथे देखील प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगची लिंक आहे. तिकडे आपण मोरवरती जाऊया. इकडे बघितलं तर प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स, इकडे त्याची लिंक आहे. याच्यावरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला अशा पद्धतीचं काहीचं पेज ओपन होताना दिसेल. झाले का पेज ओपन? तर झालं. आता इकडे जर बघितलं तर इकडे काय बघायला मिळते आपल्याला? इकडनं तुम्ही जॉईन करू शकता आणि जॉईन केल्यानंतर लगेच तुमच्या ऑफिशियल मेल आय डीवरती मेल येतो आणि तिकडनं तुम्ही कोर्स बघायला सुरुवात करू शकता. ओके, आता याच्यामध्ये काय काय आहे? त्याच्यामध्ये 19 लेसन आहेत. ओके, 19 लेसन आहेत. याची व्हॅलिडिटी काय आहे? 12 महिन्याची, म्हणजे 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. 1 वर्षामध्ये आपल्याला 19 व्हिडिओ बघायचे आहेत. आणि असं नाही की एकदा व्हिडिओ बघितला की तो संपला. तुम्ही मल्टिपल टाईम, कितीही वेळा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आणि कितीही वेळा बघायला पाहिजे. म्हणजे आज जर बघितलं तर मार्केटने आज कुठली प्राइज ॲक्शन केली होती? कप अँड हँडलची. तर इकडे देखील कप अँड हँडल प्राइज ॲक्शन शिकवलेली आहे. तर ती कशी बनते, कुठल्या गोष्टी तिकडे बघावं लागतात, त्याचा रिस्क फॅक्टर काय असतो, त्याचं जर मोमेंटम आला तो किती असू शकतो, त्याचे रिस्क किती असायला पाहिजे. ओके, तर ह्या गोष्टी तिकडे व्यवस्थित पद्धतीने आणि खूप डीपमध्ये शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मी हेच सांगण्याचा प्रयत्न करत असतो की जर मार्केटमध्ये काय प्राइज ॲक्शन बनत असेल आणि त्या प्राइज ॲक्शनवरती मोमेंटम येत असेल आणि तुम्ही जर नवीन असाल, तुम्हाला समजलं नसेल, तर परत जायचं व्हिडिओवरती, जी काही प्राइज ॲक्शन बनली ती व्हिडिओमध्ये बघायची, त्याची प्रॅक्टिस करायची. हे असं नाही वेब सिरीज बघितलं, खुश झालं, संपलं, झोपेतून उठलं, संपलं, सगळं विसरलं, असं नाही आहे. हे तुम्हाला वारंवार समजून घेणं गरजेचं आहे. वारंवार का समजून घेणं गरजेचं आहे? कारण की मार्केटमध्ये आपल्याला प्राइज ॲक्शन सातत्याने बदलताना दिसते आणि ज्या पण इकडे काही 19 आपण जे व्हिडिओ आहेत ना, ही प्राइज ॲक्शन वारंवार आपल्याला मार्केटमध्ये बनताना दिसते. आता जर तुम्ही सगळ्या प्राइज ॲक्शन व्यवस्थित पद्धतीने शिकल्या तर तुम्हाला मार्केट रीड करायला थोडंसं सोपं जाईल. ओके, आणि अजून एक गोष्ट, खूप लोकांचे कमेंट असतात की जॉईन केल्यानंतर कुठे बघायचं? तर तुमच्या मेल आय डीवरती ज्या दिवशी तुम्ही जॉईन करणार आहात त्याच दिवशी तुमच्या मेल आय डीवरती मेल येईल कोर्सचा ॲक्सेसचा. तिथं जाऊन तुम्ही मल्टिपल टाईम कितीही वेळा कोर्स बघू शकता. तुम्ही फोनवरती बघू शकता, तुम्ही लॅपटॉपवरती बघू शकता, तुम्ही टॅबवरती बघू शकता. हे तिन्हीकडे तुम्ही लॉग इन करून ठेवू शकता एकत्रपणे. तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला दाखवायचं असेल त्याला देखील दाखवू शकता. असं नाही की हे लिमिटेड आहे. ओके, तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करायचं असेल तर मेल आय डी देऊन शेअर करू शकता. ओके, आता एक गोष्ट आणखी लक्षात घ्या की हा जो कोर्स आहे ना, याची जी लँग्वेज आहे ती मराठी आहे, परंतु खूप नॉन महाराष्ट्रीयन लोक देखील कोर्स करत आहात. कारण की प्राइज ॲक्शनला काही कुठली भाषा नाही. तुम्हाला चार्ट एकदा समजला, नॉलेज व्यवस्थित आलं की तुम्हाला गोष्टी समजून येतील. ओके, त्यामुळे थोडंसं समजून घ्या गोष्टी. आणि इकडे काय आहे? सिलेबस. पहिला तर इंट्रो आहे, त्याच्यानंतर सेकंड, थर्ड, फोर्थ, 5, 6, 7, 8, 9, 10 असे तब्बल 19 व्हिडिओ आहेत. ओके, हा तर व्हिडिओ आज जशा पद्धतीने हाऊ टू आयडेंटिफाय इंट्राडे मार्केट ट्रेंड युझिंग प्राइज ॲक्शन, आज बऱ्यापैकी अशा पद्धतीचा सेटअप होता आणि त्याच्यामध्ये मल्टिपल सेटअप देखील बघायला मिळाले आपल्याला. ओके, जसं की इथे होता फ्लॅग अँड पोलचा प्राइज ॲक्शन, इथे होता कप अँड हँडल. ओके, इथे होता. आता कशा पद्धतीने बनलं होतं ते एकदा जाऊन बघू शकतो ज्याच्याकडे कोर्स आहे त्यांनी. ओके, आणि असं नाही की 10 मिनिटात शिकवलं आणि संपलं, नाही. जसं आपला ॲनालिसिस व्हिडिओ 40-45 मिनिटात, तुम्हाला माहिती मला शॉर्टकटमध्ये शिकवता येत नाही, मला खूप डीपमध्ये जाऊन सांगायला लागतं.
तरच माझ्या मनाला समाधान मिळतं. आणि जो व्यक्ती शिकणार आहे ना, त्याला पुरेपूर नॉलेज मिळावं हेच माझा उद्देश असतो. मग ते ॲनालिसिस वेळमध्ये असू द्या किंवा मग प्रायझॅक्शन आणि सेटलमेंटच्या कोर्समध्ये असू द्या. त्यामुळे छोटे-छोटे व्हिडिओ नाहीत. काही-काही व्हिडिओ 50-50, 60-60 मिनिटाचे देखील आहे. म्हणजे एक सेशन 50-50, 60-60 मिनिटाचा देखील आहे. ओके. तर हे समजून घ्या. आता आणखी एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. इकडे जर बघितलं तर हे तुम्ही समजून घ्या. आता इथे काय व्हॉट इज द कस्टमर सपोर्ट. आता याच्यामध्ये तुम्हाला DM करण्यासाठी मेल आय डी दिलेला आहे, टेलिग्राम आय डी दिलेला आहे. तुम्ही जर तुमचा काही डाऊट असेल, तुमचा काही क्वेश्चन असेल तर तुम्ही इकडे विचारू शकता. ओके. कुठला पण डाऊट असेल तर. ओके. मोस्टली काय होतं की लोकं कमेंट करत बसतात. आता कमेंटवरती त्याची उत्तरं देता येत नाही. त्यामुळे इकडे करत जावा. टीम तुम्हाला हेल्प करेल. ओके. आणि अशा पद्धतीने आपण हा प्राइज ॲक्शन आणि सेटअप टीमचा कोर्स बनवलेला आहे. आता इथे बघताना फक्त प्राइज ॲक्शन आणि सेटअपच आहे, परंतु त्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर खूप काही गोष्टी आहेत त्याच्या व्यतिरिक्त देखील शिकवलेल्या आहेत. म्हणजे इकडे जर बघितलं तर रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग खूप छान टॉपिक आहे. स्ट्राईक प्राईस सिलेक्शन, खूप लोक असतात की त्यांना स्ट्राईक प्राईजच सिलेक्ट करता येत नाही. ट्रेडर सायकोलॉजी आणि डिसिप्लिन रूल्स, ह्याच्यामध्ये सगळे रूल्स आहेत कशा पद्धतीने आपण करायला पाहिजे. आणि काही ज्या रेग्युलर सेटअप बनतात मार्केटमध्ये ते आहे. 3 PM सेटअप आहे, गॅप अप गॅप डाऊन आहे, इनसाइड कॅन्डल आहे. ओके. हे ट्रेडर सायकोलॉजी आहे. आणि विनिंग माइंडसेट दिसते का तुम्हाला? ओके. विनिंग माइंडसेट ह्या देखील आहे. ओके. त्यामुळे प्रत्येक जो सिलेबस आहे, प्रत्येक जो लेसन आहे त्यातनं खूप काही शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता काय होतं की काही लोकांचा गैरसमज असतो की हे लोक स्वतः काम करत नाही, परंतु हे लोक कोर्स देतात. ओके. तर जे लोक आधीपासून फॉलो करतात ते जो व्यक्ती स्वतः मार्केटमध्ये काम करतो त्याच्याकडनंच शिकण्याचा प्रेफर करा. आणि तुम्हाला माहिती माझं रेग्युलर काम चालू असतं यामध्ये. ओके. आणि तुम्हाला ज्या व्यक्तीचं शिकवलेलं समजतंय ना, त्याचा विचार करा. मी म्हणत नाही की तुम्ही माझ्याकडे शिकायला पाहिजे, परंतु माझं हे म्हणणे आहे की तुम्हाला ज्या व्यक्तीचं शिकवणं समजतं, तुम्हाला ज्या व्यक्तीचं शिकवलेलं पटकन लक्षात राहतं, त्या व्यक्तीकडे शिकण्याचा प्रयत्न करा. आता तुम्ही काही लोकांचा असा एक क्वेश्चन असतो की सोशल मीडियावरती सर इतकं नॉलेज आहे, मग आम्ही हे का करू? तर सोशल मीडियावरती सगळं नॉलेज तुम्हाला अशा पद्धतीत नाही मिळणार ना. 1, 2, 3, 4 असे म्हणजे सगळं सिरियल वाईज. आणि सोशल मीडियावरती कोणी पॅरल चॅनल शिकवलं असेल तर वेगळ्याने शिकवलं असेल, रिस्क मॅनेजमेंट शिकवलं असेल तर वेगळ्याने शिकवलं असेल. आता याचं शिकवण्याचा सिस्टम वेगळी आहे, याचं शिकवण्याची पद्धत वेगळी आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला तो व्यक्ती मार्केटमध्ये काम करतोय का नाही करतोय हे कसं कळणार? कारण की जोरदार मार्केटिंग करतात. आता तुम्हाला AIचा जमाना आहे, तुम्हाला ते बघायला मिळतच असेल YouTubeवरती. ओके. तर जोरदार मार्केटिंग करतात. त्यामुळे शिकायचं असेल तर योग्य व्यक्तीकडून शिका, नाहीतर रामराम ठोका. काही बळजुबरी नाही. खूप काही आहे दुसऱ्या गोष्टी करण्यासारख्या. आणि तुम्हाला जे लोक माहिती असेल तर याच्या व्यतिरिक्त देखील माझा फॅमिली बिझनेस आहे, तो देखील मी रन करतो. म्हणजे खूप काही गोष्टी आहेत दुसऱ्या करण्यासारख्या. तिकडे पण थोडं लक्ष द्या, जर तुम्हाला ही गोष्ट जमत नसेल तर. आणि करायचं असेल तर थोडंसं स्वतःवरती देखील इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करा. कशाच्या बाबतीत? एज्युकेशनच्या बाबतीत. 1ली, 2री, 3री, 10वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, इंजिनिअरिंग, MBA, MBBS ह्या गोष्टी शिकलोयच ना आपण. ओके. तिथे आपण शाळेत विचारायला गेलो नाही की तुमची फी इतकी का आहे? आता छोट्या मुलाला शिशुवर्गात जरी शाळेत घालायचं झालं, तरी तुम्हाला माहिती त्याचे चार्जेस काय आहेत. पण तिथं आपण बिलकुलही बोलत नाही की एवढे चार्जेस कशाचे आहेत. परंतु इथं थोडं शिकायचं झालं की सर खूपच महाग आहे, खूपच आहे. परंतु बिलकुल नाही. ज्यावेळेस तुम्ही हे नॉलेज घेसाल आणि कोर्स कंप्लीट करसाल ना, तुम्ही स्वतः येऊन म्हणसाल की सर ज्या पद्धतीत कोर्स आहे ना, त्याची व्हॅल्यू ही खूप जास्त असायला पाहिजे आणि याचे जवळजवळ 100हून जास्त मेसेज असतील माझ्याकडे. फक्त याचं उद्दिष्ट हेच आहे की तुम्हाला मार्केटमध्ये नॉलेज मिळावं. बाकी ज्याला याच्यावरती काय वाटते ते कमेंटमध्ये सांगू शकता. ओके. आणि हे तुम्हाला वेळ का घेतला मी याच्यावरती जास्त? कारण की शनिवार, रविवार सुट्टी आहे. अभ्यासाला सुरुवातीला लागा, सुरुवात करायला. कारण की इथे रिस्क हाय आहे. आणि इथे तुमच्यावरती कुणी क्यू आणणार नाही की बाबा जाऊ द्या, याचं असं झालं तसं नाही. मार्केट आहे, हे मार्केट तसंच चालतं. मार्केटला इमोशन नाही आहे. तुम्हाला इमोशन आहे, म्हणून ते इमोशन कसे मॅनेज करायचे हे तुम्हाला समजलं पाहिजे. ओके. तर पूर्ण 1 वर्षाचा ॲक्सेस आहे, तुम्ही जॉईन करू शकता. आणि सगळं डिटेल्समध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. बरं, खूप लोकांना न्यूज बघायच्या असतात. आता खूप चांगल्या पद्धतीने जे किरण कदम सर आहेत ते न्यूज त्यांच्या चॅनलवरती टाकत असतात रोज सकाळी 7 वाजता. ओके.
त्यामुळे उठल्यानंतर व्हिडिओ लावून द्या, काय न्यूज आहे ते बघा आणि त्याच्यानंतर थोडंसं मार्केटचा विचार करू शकता. ओके, न्यूज काय असतात, कशा पद्धतीनं ग्लोबल मार्केट काय आहे, ग्लोबल न्यूज काय, जिओ पॉलिटिकल काय, अशा बऱ्याचशा फायनान्स रिलेटेड सर कव्हर करत असतात न्यूज. जे लोक बघत असतील कमेंट करून नक्की सांगा आणि आवर्जून जॉईन करा, सबस्क्राईब नक्की करा. ओके, सबस्क्राईब नक्की करा. चला येऊया चार्टकडे. आता सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. मार्केट लेवल टू लेवल आहे. ओके, आता मार्केटने काय केलं इकडे समजून घ्या थोडंसं. मार्केटने एक ब्रेकडाऊन फेलियर केलेलं आहे. मार्केट बघा गॅपडाऊन नंतर वरती गेलं, परत खाली येऊन थांबले. ही जर आपण प्राइस ॲक्शन बघितली तर ओके, मार्केट इकडे कन्सोलिडेशनमध्येच होतं, मार्केट इकडे खाली आलं, परंतु मार्केट खाली येऊन वरती सस्टेन नाही झालं, मार्केट परत खाली आलं. परंतु आज काय झालं मार्केटमध्ये, आज मार्केटनी एक ब्रेकडाऊन फेलियर केला आहे आणि तो सपोर्टवरती आहे. लक्षात घ्या, जो गॅप फील होता तो सपोर्ट होता 23,600चा. ब्रेकडाऊन फेलियर करून मार्केटची क्लोजिंगवरती आहे आणि ही जर तुम्हाला ट्रेंड लाईन बघायला मिळते, टेक्निकली जर बघितली तर इकडे अशा पद्धतीने आपल्याला एक ट्रेंड लाईन बघायला मिळते. ओके, तर ही ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट मार्केट आपल्याला देताना दिसू शकतो. तर या प्राइस ॲक्शनवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. बरं, इकडे सपोर्ट काय, रेजिस्टन्स काय ते थोडं समजून घ्या. ओके, आणि छान सुंदर प्राइस ॲक्शन आहे, सुटसुटीत प्राइस ॲक्शन आहे. ओके, नो ट्रेडिंग झोन तुम्हाला कुठे बघायला मिळते, या कन्सोलेशनमध्ये. सपोर्ट घेतलाय का घेतलाय, रेजिस्टन्स घेतलाय का घेतलाय, ट्रेंड लाईनचा रेजिस्टन्स आहे का आहे. 23,820च्या आसपास रेजिस्टन्स आहे नो ट्रेडिंग झोनचा आणि डाऊन साईडला जर बघितलं तर 23,740चा आहे. म्हणजे साधारण 80 पॉईंटचा कन्सोलिडेशनचा एरिया आपल्याला नो ट्रेडिंग झोनमध्ये बघायला मिळते. आणि हेच आपल्याला इकडे बघायचं आहे की मार्केट या लेवलनंतर काय करते, ब्रेकआउट देते का परत ब्रेकडाऊन फेलियर करते, ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. ओके, आता ब्रेकआउट जर देत असेल तर काय काय रेजिस्टन्स लेवल बनतात ते इकडे जर बघितलं तर या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात, जे की रिसेंटली हे सगळे रेजिस्टन्स लेवल आहेत. काय काय रेजिस्टन्स लेवल आहेत, ही प्राइस ॲक्शन तुम्हाला काय बघायला मिळते, इकडनं मार्केट आले, इकडनं अशा पद्धतीने आले, ट्रेंड लाईनच्या जवळ आहे. मार्केट जर ब्रेकआउट देत असेल तर एक बुलिश मोमेंटम आपल्याला इंट्राडेमध्ये बघायला मिळू शकतो. ओके, 23,890 फर्स्ट रेजिस्टन्स जो की या लेवलवरती आहे. सेकंड रेजिस्टन्स जर बघितलं 23,960 आणि थर्ड रेजिस्टन्स जर बघितलं तर 24,025. इकडे थोडीशी 24,000च्या लेवलवरती देखील लक्ष असू द्या. ओके, डाऊन साईडला जर बघितलं तर डाऊन साईडला ब्रेकडाऊन होण्याची पॉसिबिलिटी कमी आहे, परंतु मार्केट आहे झालंच ब्रेकडाऊन, तर लेवल काय बनतात ते तर थोडं समजून घ्या. ओके, आता ही जी प्राइस ॲक्शन आहे ना, हे बुलिश मोमेंटम आणि इकडे एक मार्केटने एक बुलिश फ्लॅगम्पोल तयार करायला इकडे आपल्याला दिसतो. आता मार्केट ही लेवल ब्रेक न करता वरती जर गेलं तर हा वरती राहण्याची पॉसिबिलिटी हायर साईड आहे पूर्ण ट्रेडिंग सेशन. परंतु जर मार्केटनी हा रेजिस्टन्स ब्रेक नाही केला, ओके, आणि त्याच्यानंतर जर सपोर्ट ब्रेक केला तर डाऊन साईडला मार्केटनी या लेवलवरनं आधी एक मोमेंटम दिलं आहे का, तर दिलेला आहे. सेकंड टाइम इकडे अशा पद्धतीने चॅनल आहे, चॅनल ब्रेक करून जर मार्केट आलं आणि ह्या सपोर्टवरती टप्पा खाऊन जर मार्केटने लेवल ब्रेक केली तर मग काहीसा निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. आता इकडे लक्षात ठेवण्यासारखी काय गोष्ट आहे की डाऊन साईडला रिस्क टू रिवॉर्ड रेशो हा थोडासा रिस्की आहे. ओके, हायर साईडने रिस्की आहे. त्यामुळे डाऊन साईडला जर मार्केट ब्रेकडाऊन करत असेल तर पोझिशन सायझिंग, ट्रेड मॅनेजमेंट आणि कॅपिटल मॅनेजमेंट या गोष्टींवरती लक्ष असणं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती जिकडे रिस्क आहे तिकडे आपल्याला प्रोटेक्शन पाहिजे. ओके, तर ते प्रोटेक्शन हे जे मॅनेजमेंट आहे याच्यातनं आपल्याला बघायला मिळू शकतं. ओके, मग काय लेवल आहे 23,700, 23,661 आणि आजचा इंट्राडे लो 23,600. ओके, तर या काय लेवल आपल्याला बघायला मिळतात. नो ट्रेडिंग झोन तुम्हाला समजला, तुम्हाला डाऊन साईडच्या लेवल तुम्हाला समजल्यात, तुम्हाला बुलिश साईडचे लेवल तुम्हाला समजले ते. ओके, आता जर मार्केट 2 दिवस सुट्टी आहे, ओव्हरनाईटमध्ये काही न्यूज वगैरे आली किंवा गॅपअप जर मोठं होत असेल तर मग हे पॉझिटिव्ह साईन आहे. जी रिकव्हरी मार्केटने दाखवली ही पॉझिटिव्ह साईन आहे. खूप मोठं जर गॅपअप ओपन होत असेल तर मग ही जी प्राइस ॲक्शन बनली ना, ही गॅपअपमध्येच आपल्याला कम्प्लीट होताना दिसते.
परंतु ठीकठाक छोटासा गॅपापर्यंत थोडासा पुल बॅक घेऊन किंवा थोडीशी प्राइस ॲक्शन, हेच तर मग प्राइस ॲक्शन समजणं काय म्हणतात, की छोटंसं गॅप आपण झालं काय प्राइस ॲक्शन म्हणते, रेंज कशी ब्रेक करते हे पाहणं गरजेचं आहे. तर हे पाहून मग आपल्याला या लेवल ज्या आहेत त्या आपल्याला रेजिस्टन्स लेवल त्याच्याकडे आपण लक्ष ठेवू शकतो. ओके, गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर या रेजिस्टन्स आणि या सपोर्टमध्ये आहे तो, तर मग याची हाय पॉसिबिलिटी काय आहे, थोडंसं टाइमपास करताना दिसू शकतं, थोडंसं कन्सोलेशन आणि कन्फ्युजन करताना दिसू शकतं. त्यामुळे गॅप डाऊन जर ओपन होत असेल, स्पेशली तुम्ही जर नवीन असाल, बिगिनर असाल, तर थोडंसं थांबून मार्केटची व्यवस्थित प्रायजेक्शन समजली तर बघा, नाही समजली तर समजायचा प्रयत्न करा, त्यातनं देखील काहीतरी लेसन तुम्हाला मिळेलच. ओके, तर या काही लेवल आपल्याला बघायला मिळालेले आहेत. जाऊया बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये बघा, या लेवलवर म्हणजे जी 56,000ची लेवल होती त्या लेवलच्या आसपास बँक निफ्टीमध्ये थोडीशी प्रायजेक्शन, थोडीशी कन्फ्युजन करणार होती. हा जो सेटअप होता ना, हा इतका क्लिअर बनलेला नाही. जर तुम्हाला प्रायजेक्शनचं ॲडव्हान्स नॉलेज असेल तर हा सेटअप तुम्हाला समजला असेल, परंतु जर तुम्ही नवीन असाल, शिकत असाल किंवा इतकं तुम्हाला मार्केटचं नॉलेज नसेल तर मग हा सेटअप समजण्यासारखा नव्हता. ओके, मार्केटने इंट्राडे हाय ब्रेक केला आणि त्याच्यानंतर परत एक मोमेंटम दाखवला. आणि जर इकडे बघितलं निफ्टी आणि सेन्सेक्स टेम्पर लाईन, सेन्सेक्स जर बघितलं तर बुलिश होऊन पण अजून रेडमध्येच आहे. आणि सॉरी, निफ्टी जर बघितलं तर सेन्सेक्स बघितलं तर बुलिश होऊन पण रेडमध्येच आहे. परंतु बँक निफ्टी जर बघितलं तर 100 पॉईंट ग्रीनमध्ये आहे. म्हणजे जो बुलिश मोमेंटम आला ना, तो काहीसा बँक निफ्टीमध्ये कम्पेअर केला तर थोडासा जास्त मोठा होता आणि जास्त स्ट्रॉंग होता. आता याच्या लेवल काय थोडेसे आपण ॲडजस्ट करूया, कारण की लेवल टू लेवलच आहे, खूप जास्त काही यांनी लेवल इकडे बिघडवलेला नाही आहेत. तरी पण लेवल ॲडजस्ट करतोय तर थोडं समजून घ्या. बुलिश साईडला फक्त एक लेवल आणखी ॲड होती. ओके, आता इकडे जर बघितलं तर ऑप्शन चेनवरती जाऊया आणि याची एक्सपायरी 28 जुलैला आहे आणि सोमवारी जर बघितलं तर 27 जुलै आहे. म्हणजे याच्यामध्ये थोडंसं आपल्याला वॉल्यूम येताना दिसू शकतो, थोडंसं याच्यामध्ये मोमेंटम येताना दिसू शकतो. तर ह्या थोड्याशा गोष्टी समजून घ्या की बँक निफ्टी मंथ एंड एक्सपायरीला थोडासा मोमेंटम दाखवायला सुरुवात करतो, तर त्या गोष्टी तुमच्या माइंडमध्ये असणं गरजेचं आहे. ओके, तर समजून घ्या प्राइस ॲक्शन, एक बुलिश मोमेंटम कन्सोलिडेशन लेवल जर ब्रेक होत असेल तर 56,921, 57,020 आणि 57,121 या काही लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर इकडे या पद्धतीने एक ट्रेंड लाईन आहे, चॅनल आहे आणि इकडे काय आहे की इकडे एक सपोर्ट आहे. हा सपोर्ट जर ब्रेक होते तर मग याच्यामध्ये निगेटिव्ह मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो. परंतु या लेवलवरती क्लोजिंग लो होता हा रिसेंटली डेचा, या लेवलवरती पुल बॅक घेऊन होता. त्यामुळे 56,373 लेवल नाही, सपोर्टची लेवल आपल्याला थोडीशी स्ट्रॉंग बघायला मिळते. त्यामुळे इकडनं या लेवलपर्यंत जर आला तर तिकडे ट्रेड मॅनेजमेंटकडे लक्ष असणं गरजेचं आहे. मग पहिली लेवल काय बनते 56,474, सेकंड लेवल 56,373 आणि थर्ड लेवल 56,248. अजून एक लेवल आहे 56,100च्या आसपास. तर या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. गॅप अप जर ओपन होत असेल तर पुल बॅक घेऊन इंट्राडेचा हाय ब्रेक करतोय की नाही हे पाहणं गरजेचं आहे. नाही तर काय होईल, गॅप अप होईल तिकडनं जर हाय ब्रेक नाही केला आणि तुम्ही विचार करत बसला की जाईल, नाही, तसं नसतं. मार्केटमध्ये प्राइस ॲक्शन काय बनते, त्या वेळेला काय सपोर्ट रेजिस्टन्स बनतोय हे पाहणं गरजेचं आहे. आत्ता आपण काय बघतोय, आत्ता आपण रिसेंटली प्राइस ॲक्शन बनतोय, पॉसिबिलिटी काय बनू शकते ह्याचं ॲनालिसिस आपण करतोय. ओके, गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर मग थोडंसं मार्केट या लेवलच्या खाली काय रेंज बनते ना ते बघणं गरजेचं आहे. काय इनसाइड कॅन्डल सेटअप वगैरे बनतोय का ते बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मार्केटमध्ये काहीसा सेलिंग मोमेंटम बघायला मिळू शकतो. जाऊया सेन्सेक्समध्ये. सेन्सेक्सचा चार्ट जर बघितला तर काहीसा निफ्टीप्रमाणेच आहे. गॅप डाऊन, रिकव्हरी, खाली आला, एक काहीसा कप अँड हँडल, छोटासा डब्ल्यू पॅटर्न देखील बघायला मिळतो. त्याच्यानंतर बुलिश मोमेंटम 76,180 जो की नो ट्रेडिंग झोनचा सपोर्ट होता, त्याने रजिस्टरचं काम केलं. म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीने लेवल इकडे मार्केटने फॉलो केलेले आहेत. ओके, जो रेजिस्टन्स होता तर थोड्याशा लेवल आपण ॲडजस्ट करूया. लेवल टू लेवलच मार्केट आहे, त्यामुळे इतक्या लेवल आदली बदली करण्याची आपल्याला इकडे वेळ पडत नाही. ओके, ही रिकव्हरी आहे.
बऱ्यापैकी रिकव्हरी आहे. पूर्ण दिवसाचा हाय होता तो ब्रेक केला आहे आणि रिसेंटली तुम्ही 4 ते 5 ट्रेडिंग सेशन बघा, हाय ब्रेक केलेला कुठेही नाही. तुम्हाला आजच्या दिवशीच फक्त हाय ब्रेक केलेला दिसेल. म्हणजे या दिवसामध्ये काहीतरी वेगळेपण आहे मागच्या 4 ते 5 दिवसापेक्षा. म्हणजेच की या दिवशी मार्केटमध्ये एक बाउन्स आपल्याला बघायला मिळालेला आहे. आता तो बाउन्स कंटिन्यू करतोय का नाही करतोय हे आपल्याला थोडंसं प्राइस ॲक्शनवर समजून घ्यायचं. 76,210 रेजिस्टन्स लेवल, डाऊन साईडला जर बघितलं तर 75,969 सपोर्ट लेवल, नो ट्रेडिंग झोनची लेवल आहे. या लेवलच्या वरती जर ब्रेकआउट येतोय तर इकडनं मोमेंटम, कन्सोलिडेशन आणि कंटिन्युएशन. मग काय लेवल बनते? 76,433, 76,580 आणि 76,695 या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. ते डाऊन साईडला जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर रिस्क फॅक्टर थोडी हायर साईड आहे. काय लेवल आहे पहिली? 75,800, ओके, 75,617 आणि 75,475 या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. ते हा लो आहे. ओके, तर डाऊन साईडला रिस्क फॅक्टर थोडा आहे. तिकडे आपल्याला ट्रेड मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. गॅप अप जर ओपन होत असेल तर थोडंसं थांबून प्राइस ॲक्शन काय बनते हे पाहणं गरजेचं आहे. गॅप डाऊन जर ओपन होत असेल ना तर इनसाईड कॅन्डल बनण्याची जास्त पॉसिबिलिटी आहे. ओके, तर इनसाईड कॅन्डल थोडंसं याच्यावरती नजर ठेवू शकता. नाही बनली तर त्याच्यानंतर मग प्राइस ॲक्शन काय बनते हे थोडंसं बघू शकता. ओके, जेव्हा पण लक्ष ठेवा, मार्केट ज्यावेळेस सेटअप बनवतं ना तर त्यामागची कारणं आपल्याला माहिती पाहिजे की हा सेटअप इथे बनला आहे तर इथनं याची बुलिश मोमेंटम येण्याची किती पॉसिबिलिटी आहे. इंडिया विक्स जर बघितलं तर 14 आहे. मार्केट या लेवलपासून इथपर्यंत मोमेंटम देऊन गेलेलं आहे. म्हणजे जे 1 लिटर पेट्रोलचं उदाहरण इकडनं आता मार्केट खालीच्या साईडला जाण्याची पॉसिबिलिटी कमी झालेली आहे. आता हे एकतर कन्सोलिडेशन करून नाही तर एखादा बुलिश मोमेंटम दाखवून. परंतु बुलिश मोमेंटम दाखवण्यासाठी आपल्याला प्राइस ॲक्शन समजायला पाहिजे. इकडे चांगली बुलिश प्राइस ॲक्शन तयार झाली, त्याच्यानंतर मार्केटने सुपर मोमेंटम दाखवलेला आहे. आय होप थोडीशी तब्येत लो होती तरी पण मी खूप चांगल्या एनर्जीने तुमच्यापर्यंत नॉलेज पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्यासाठी लाईक नक्की करा. ओके, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आवर्जून तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा जे की मार्केट शिकण्यामध्ये इंटरेस्टेड आहे. ओके, आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.